आज वेगळा मायक्रोफोन आहे. नमस्कार सज्जन हो. मुक्ती कीर्तन माला D.B. सातवडेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. या चॅनलवर नारदीय कीर्तन, वेगवेगळ्या कथा, कविता, जुनी गाणी, वाद्यसंगीत असे विविध प्रकार सादर होत असतात. आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा, शेअर करा आणि लाईक पण करा. अल्पावधीत आपण फार उत्तम प्रतिसाद दिलात, त्याच्यामुळे हुरूप वाढलेला आहे. सध्या चालू आहे अभिवाचन साने गुरुजी यांच्या भारतीय संस्कृती या पुस्तकाचं. परवा आपण मूर्तीपूजा हा विषय बघितला. आज बघणार आहोत असाच महत्त्वाचा विषय अहिंसा. अहिंसा या संदर्भात साने गुरुजी काय म्हणतात आता ऐकूया. अहिंसा परमो धर्म हे भारतीय संस्कृतीचं जीवनभूत तत्व आहे. भारतीयांच्या रोमारोमात हे तत्व बिंबलेलं आहे. आईच्या दुधाबरोबर मुलाला हे तत्व मिळत असतं. भारताच्या वातावरणात हे तत्व भरलेलं आहे. भारतीय हवा म्हणजे अहिंसेची हवा. भारतात जो श्वासोच्छ्वास करू लागे त्याच्या जीवनात हळूहळू हे अहिंसा तत्व शिरल्याशिवाय राहणार नाही. परंतु या अहिंसा परमो धर्म हा तत्वाची महती भारताला एकाएकी कळलेली आहे असं नाही हो. फार मोठी तपश्चर्या या तत्वाच्या पाठीमागे आहे. मोठे मोठे प्रयोग या गोष्टीसाठी झाले. वेद काळापासून तो आजपर्यंत भारतीय संस्कृतीतली सोनेरी सूत्र म्हणजे अहिंसा. या सूत्राभोवती भारतातल्या धार्मिक, राजकीय, सामाजिक चळवळी गुंफलेल्या आहेत. भारतवर्षाचा इतिहास म्हणजे एक प्रकारे अहिंसेच्या प्रयोगाचा इतिहासच. मनुष्य प्राणी हळूहळू उत्क्रांत होत आलेला आहे. मुंगीच्या पावलानं मानवजातीची प्रगती होत असते. भारतातला अहिंसेचा इतिहास बघावायला लागलो ना तर ही प्रगती कशी आस्ते आस्ते होत आली, हळूहळू होत आली हे आपल्याला कळून येईल. अहिंसा या शब्दाचा अर्थ आज कितीतरी व्यापक झालेला आहे. शब्दानं कोणाचं मन दुखवणं ही सुद्धा अहिंसाच असं आज आपण मानतो. विचारानं, आचारानं, उच्चारानं कोणाचेही अकल्याण न चिंतणे हा आजच्या अहिंसेचा अर्थ आहे. प्राचीन काळापासून मुख्यतः दोन गोष्टीसाठी हिंसा होत आलेली आहे. भक्षणासाठी आणि रक्षणासाठी. मनुष्य खाण्यासाठी हिंसा करतो आणि स्वतःचं संरक्षण व्हावं म्हणून हिंसा करतो. तिसरं सुद्धा एक कारण हिंसेसाठी आहे आणि ते म्हणजे यज्ञ. परंतु या यज्ञीय हिंसेचा सुद्धा भक्षणातच अंतर्भाव होतो. कारण मनुष्य जे काही खातो ना तेच तो देवाला देतो आणि यज्ञ म्हणजे देवांना आहुती देणं हा मूळ अर्थ आहे. आपल्यासाठी ऊन, पाऊस, फुलं, फळं सर्व काही देणारे जे देव त्यांना आपणही काहीतरी द्यायला हवं.
यातून यज्ञकल्पना निघाली. मग देवांना काय द्यायचं हा प्रश्न उत्पन्न झाला. साहजिकच जे काही आपल्याला आवडतं ना ते देवाला द्यावं असं ठरलं. आपल्याला मांस आवडतं, देवाला पण तेच द्या असा धर्म झाला. आणि म्हणून यज्ञेय हिंसा ही सुद्धा मनुष्याच्या भक्षणातून निर्माण झाली असावी असं वाटतं. अत्यंत प्राचीन काळी माणूस माणसाला सुद्धा खात असे. माणसाचं मांस सर्वात चांगलं असं त्याला वाटत असे. ज्यावेळेस माणूस माणसाला खात असे त्यावेळेस अर्थातच देवाला सुद्धा माणसाचाच बळी देण्याची चाल असू शकेल यात शंका नाही. राजेंद्र लाल सारख्या पंडितांनी असं लिहिलं आहे की भारतवर्षात प्राचीन काळी नरमेध सुद्धा होता. परंतु विचारवंत मनुष्य विचार करायला लागला, त्याला लाज वाटायला लागली. आपल्यासारखीच सुखदुःख असणारा हा जो मनुष्य, त्याला आपण कसं मारायचं, कसं भाजून खायचं असा त्यांच्या मनात विचार आला. आणि नरमांस खाण्यास काही विचारी माणसांनी बंदी केली. परंतु समाजातल्या सवयी एकदम जात नसतात. कोणीही नवीन विचार समाजाला दिला तर त्याचा छळ होतो, त्याची टर उडवतात. आणि प्राचीन काळी सुद्धा असं झालं असणारच. मग काय झालं, मांस खा पण निदान नरमांस तरी खाऊ नका असं पहिलं अहिंसेचं तत्व आचार्य आपल्या समाजाला सांगायला लागले. नरमांस भक्षण करायचं नाही अशा आणाशा प्रथा लोक घ्यायला लागले. परंतु ज्यांना ही चटक होती त्यांना हे बघवेना. नवीन व्रत घेणाऱ्यांना ते मुद्दाम नरमांस फसवून खावायला घालीत. वसिष्ठ ऋषी, कल्माषपाद राजा यांची ही अशीच गोष्ट आहे. वसिष्ठासारख्या काही ऋषींना तिथे मुद्दाम फसवून नरमांस वाढण्यात आलं. आणि मागून ही गोष्ट कळली आणि वसिष्ठानं त्या राजाला शाप दिला. वसिष्ठ नरमांस खाणारा आहे, उगीच बढाया मारतो असंही काही म्हणत. नवव्रत घेणाऱ्या वसिष्ठांना अर्थात याचं वाईट वाटेल. आता खादी वापरण्याचं व्रत घेणाऱ्या व्यक्तीला कोणी म्हटलं, अहो तुम्ही चोरून विलायती वापरता माहीत आहे, तर त्याला कसं वाटेल. वसिष्ठांची अशीच तगमग होत असेल. ऋग्वेदात एका ठिकाणी वसिष्ठ म्हणतात, अद्य मुरीय यदि यातुधानोस्मी. मी जर यातुधान असेल तर या क्षणी माझे प्राण जावोत. यातुधान म्हणजे राक्षस. यातुधान म्हणजे विशेषतः नरमांस भक्षण करणारे राक्षस असा अर्थ असण्याची शक्यता आहे. अशा रीतीने समाजाचा छळ सोसून मानवाला विकासाकडे वसिष्ठादी विचारवंत नेत होते. नरमेध बंद पडले. हळूहळू नरमांस भक्षण सुद्धा बंद झालं. परंतु मांसाशन थोडंच सुटलं होतं. पशूचं मांस भक्षण सुरू होतं. वाटेल त्या पशूचं मांस खात असत. परंतु त्यातही चवी असणारच. गाईचा आहे त्यावेळेला वध होत असे. गोमांस खाण्यात येत असे. परंतु ऋग्वेदातच गाईचा वध करू नका, गाईचा महान महिमा ओळखा, गाईचा महान महिमा ओळखा असं सांगणारे महर्षी दिसतात. गाईच्या महात्म्याच्या सुंदर ऋचा ऋग्वेदातच कुठे कुठे आहेत. माता रुद्राणां दुहिता वसूनां स्वसादित्यानां अमृतस्य नाभिः. अरे ही गाय रुद्रदेवांची माता आहे, वसुदेवाची दुहिता आहे, ही आदित्याची बहीण आहे, ही अमृताची झरी आहे असं दिव्य भव्य वर्णन प्रतिभावान ऋषी करीत आहेत. आणि याच सूक्तामध्ये निरपराधी गायीला वधू नका
असा स्पष्ट आदेश ऋषींनी दिलेला आहे. वेदातच गाय वाचवण्याचे जरी प्रयत्न दिसले तरी गाय म्हणतात, गोपाल कृष्ण डोळ्यासमोर उभा राहतो. गायीची खरी थोरवी भगवान श्रीकृष्णानेच भारतवासियांना पटवली. या कृषीप्रधान देशाला गायी मारून कसं चालेल? गाय दूध देते आणि शेतीला बैलसुद्धा देते. अशा रीतीनं दुहेरी फायदा आहे. नर आणि मादी दोघांचाही इथे उपयोग नाही. तिथे एकाला मारावं लागतं, कारण नराचं काय करायचं हे समजत नाही. कोंबडी मारणार नाहीत, पण कोंबड्यांचं काय करायचं? उत्पत्तीसाठी एक कोंबडा पुरे. बकरी मारणार नाहीत, परंतु बकऱ्याचं काय करायचं? शेळी मारणार नाहीत, परंतु बोकडाचं काय करायचं? म्हैस पाळतील, परंतु रेड्याचं काय करणार? गायच असा एक प्राणी आहे की जी दुधासाठी सुद्धा उपयोगी आहे आणि जिचे पुत्र म्हणजे बैल शेतीसाठी उपयोगी आहेत. मनुष्य तोच प्राणी, तोच पशु अहिंसेशिवाय पाळू शकेल, ज्यातील नरमादींचा दोघांचाही उपयोग तो करून घेऊ शकेल. उपयोगाशिवाय आपण कोणालाही पाळू शकणार नाही आणि मानवाचं ते सामर्थ्य नाही. जे काही काम करीत नाहीत, जे काही मिळवत नाहीत, अशा माणसांचा सुद्धा जर घरात बोजा वाटतो तर रिकामटेकडे पशु आणखीन कोण बाळगणार? गाय, बैल, मांजर, कुत्रा असे प्राणी उपयोगी म्हणून माणसानं पाळलेले आहेत. श्रीकृष्णानं गायीचा अत्यंत उपयोग ओळखला. गोकुळात वाढलेल्या या कृष्णाला गायीचा महिमा कळला. मोठेपणी सर्वत्र गायीचा महिमा तो वर्णन करायला लागला. अहो, गवळट कृष्ण अशी त्याची थट्टा व्हायला लागली. कृष्णसुद्धा अभिमानानं म्हणायला लागला, होय, मी नुसता कृष्ण नाही, मी गोपाल कृष्ण आहे. गोपाल कृष्ण. गोपाळ हे माझं दूषण नाही आहे, भूषण आहे. चक्रवर्ती श्रीकृष्ण म्हणून मिरवण्याची मला इच्छा नाही. गोपाल कृष्ण या नावानंच माझी ओळख जगाला व्हावी अशी माझी इच्छा आहे. गाय म्हणजे देवता मानली जायला लागली. तिच्या रक्षणासाठी राजे प्राणपणाला लावायला लागले. दिलीप राजानं गायीला वाचवण्यासाठी स्वतःचा देह सिंहापुढे केला. ज्यावेळेस राष्ट्राला नवीन ध्येय द्यायचं असतं त्यावेळी त्या ध्येयासाठी सर्वस्वाचं बलिदान करायला लागतं आणि ते ध्येय म्हणजेच देव, ते ध्येय म्हणजेच भगवान. आज खादी, चरखा वगैरे गोष्टींसाठी तुरुंगात मरेपर्यंत उपवास करू पाहणारे सत्याग्रही आहेतच ना. त्या नवीन ध्येयासाठी ते ध्येय देणारा कितपत कष्ट करायला तयार आहे हे जनता बघत असते. प्रत्येक ध्येयार्थीला मरणाची परीक्षा द्यावी लागते आणि गायीचं ध्येय देणाऱ्यांनी असंच केलं. समाजाला गोसेवेचं महत्त्व पटवण्यासाठी प्राण देणारे निघाले. आज भारतवासियात गायीचा जो एवढा महिमा आहे तो फुकाफुकी आलेला नाही. परंतु गायीचं दूध न पिता, तिची निगा न राखता उगाच तिची शेपटी तोंडावर फिरवणं, तिला रस्त्यात नमस्कार करणं म्हणजे दंभ आहे. असला यांत्रिक धर्म केव्हाही तिरस्करणीयच आहे. अहो, एकाएकी गोमांस भक्षण झालेलं नाही. भवभूती हा थोर महाराष्ट्रीय नाटककार 7व्या शतकात झालेला असावा. त्याच्या उत्तर रामचरितम या उत्कृष्ट नाटकात वाल्मिकीच्या आश्रमात वसिष्ठ, जनक वगैरे आले. त्यावेळेस अतिथींच्या सत्कारासाठी म्हणून कालवड मारण्यात आली असा उल्लेख आहे. त्या दाढीवाल्या ऋषीनं आपली कालवड मटकावली म्हणून आश्रमीय मुलं म्हणतात.
याचा अर्थ असा की भवभूतीला आपल्या नाटकात असा उल्लेख घालण्यात संकोच वाटला नाही. कदाचित प्राचीन काळची पद्धत म्हणून नाटककारानं तसं लिहिलेलं असणार आहे. उपनिषदातून गोमांस भक्षणाचे उल्लेख आहेत. याज्ञवल्क्यासारखा तत्त्वज्ञानी गोमांस गोड लागतं असं म्हणताना आढळतो. परंतु उपनिषदातच मांसाशन बरं नाही असे उल्लेख आढळतात. ओदन महिमा सुधारक ऋषी वाढवायला लागले आहेत. ओदनमुद्ब्रुवते परमेष्ठी वा एषः. हे ओदन म्हणजे परमेश्वराचं स्वरूप आहे असं म्हणतात असा हा मंत्रद्रष्टा सांगत आहे. आणि हा मंत्र विशेषतः जेवायच्या वेळी म्हणायचा आहे हे लक्षात ठेवायला हवं. आहाराचा विचारावर परिणाम होतो असं काही म्हणायला लागले. आहार शुद्धे हे सत्वशुद्धी अशी तत्व रूढ व्हायला लागली. निरनिराळे खाण्याचे प्रयोग व्हायला लागले. नुसतं मांसाशन करून बुद्धी चांगली होत नाही. ओदन आणि मांस या दोघांच्या सेवनानं बुद्धी तेजस्वी होते असं कोणी कोणी म्हणायला लागले. आणि अशा रीतीने हळूहळू मांसाशनाकडून जनता वनस्पत्याहाराकडे अधिकाधिक वळायला लागली, शाकाहाराकडे वळायला लागली. जी नवी दीक्षा द्यावयाची, जे नवीन व्रत द्यावयाचं तेच अत्यंत उत्कटतेने सांगायचं, हा नेहमीचा ध्येयवादी पुरुषांचा नियम इथे सुद्धा दिसतो. ओदन म्हणजे देव, ओदन म्हणजे परमेष्ठी, ओदन म्हणजे श्री, तो सर्व काही देईल असं मंत्रातून सांगण्यात यायला लागलं. गायीच्या दुधातुपाचाही याच वेळेला महिमा वाढवण्यात आला. मांसानंच आयुष्य वाढेल असं नाही. हे तूप म्हणजेच आयुष्य. हे तूप म्हणजे सर्व काही. तूप खा, देवांना तूपच आवडतं. आयुर्वै घृतम अशी ब्रीद वाक्य फडकायला लागली. घृताचा आणि ओदनाचा महिमा अशा रीतीनं मांसाशन निवर्तक वाढवत होते. माणसाचं नरमांस सुटलं, गोमांस सुटलं, परंतु इतर प्रकारचं मांस सुटलं नाही. गाईचा महिमा कळला, परंतु बोकडाचं मांस का खाऊ नये, कोकराचं मांस का खाऊ नये हे माणसाला समजेना. शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या त्याला पाळाव्या लागत दुधासाठी, लोकरीसाठी. परंतु बोकड, बकरे यांची वास्त काय लावायची? मनुष्य त्यांना खायला लागला, त्यांचं हवी द्यायला लागला, देवांना त्यांचे बळी मिळायला लागले. त्याप्रमाणे बकरे, बोकड, तसंच हरिणांचं, हिंदुस्थानात हरिणांचे मोठे मोठे कळप आजसुद्धा दिसतात. प्राचीन काळी हिंदुस्थान हरिणांनी गजबजलेला होता. कृषी करू पाहणाऱ्या समाजाला हरिणांपासून त्रास होत होता. मांसाशन कमी कमी होऊन मनुष्य कृषीकडे अधिक लक्ष द्यायला लागला, परंतु जिकडे तिकडे हरिणांचे कळप. शेती नीट होईना, हरिणांना मारणं हा राजाचा मग धर्म झाला. शेतीचं रक्षण करणं हा राजधर्म होता. राजे मृगयेला निघत आणि मृगया म्हणजे गंमत नव्हती. लीलेनं खेळ म्हणून हरिणाचे कोवळे प्राण घेणं हा त्यात हेतू नव्हता हो. मृगया ही मृगाची लीला, मृगया ही नृपाची लीला नव्हती, त्याचा धर्म होता. शेती सांभाळण्यासाठी हा कठोर धर्म पाळावा लागे आणि राजानं ते मृगयेतलं मांसच खावं असा सुद्धा दंडक होता. जिभेसाठी आणखी हिंसा त्यानं करू नये, हे हरिणांचं मांसच त्याने पवित्र मानावं आणि तेच भक्षण करावं. हरणं मारली जात याचं दयावंतांना वाईट वाटे, परंतु अपूर्ण मनुष्याचा इलाज नव्हता. आश्रमातून मुद्दाम थोडीशी हरणं सांभाळली जात. ऋषींचे आश्रम म्हणतात हरणं डोळ्यासमोर येतात. शाकुंतलातले हरणांचं
हरणावरचं प्रेम डोळ्यात पाणी आणतं. राजे लोक लाखो हरणं शेतीसाठी मारीत आणि त्या हरणांच्या कातड्यांना पवित्र मानण्यात यायला लागलं. आपल्या शेतीसाठी हरणं मारावी लागली. त्या हरणाचं कातडं आपण बसायला घेऊ, जानव्यात त्याच्या कातड्याचा तुकडा घालू, हरणाला मारावं. परंतु ही मारल्यानंतरची कृतज्ञता होती. अपूर्ण मानवाच्या हृदयातली ही भावना होती. मानव हा अपूर्णच आहे. विचार प्रसार चाललाच होता. मांसाशन निवृत्तीचे प्रयोग होतच होते. मांस एकदम तुम्हाला सुटणार नाही, पण अधूनमधून खात जा असं सुधारत सांगायला लागले. रोज बोकड, बकरे, कोकरं मारू नका. यज्ञात मारलं तरी चालेल. यज्ञाच्या वेळी हजारो लोक येतात, मेजवानी होते, त्यावेळी हवं तर खा मांस असं ऋषी सांगायला लागले. परंतु लोकांना काय, पडत्या फळाची आज्ञा. यज्ञात मांस खाल्लं तरी चालेल असं म्हणताच दररोज यज्ञ व्हायला लागले. 12 वर्ष चालणारे यज्ञ निर्माण करण्यात आले. खाण्यासाठी कशा युक्त्या शोधण्यात यायला लागल्या. जिकडे तिकडे यज्ञ व्हायला लागले आणि ते पुन्हा देवासाठी. आणि भारताचे महान भूषण भगवान बुद्ध जन्माला आले. श्रीकृष्णानं गाय वाचवली, बुद्ध भगवान कोकराला वाचवायला लागले. धर्माच्या नावाखाली तरी पशुहत्या करू नका असं त्यांचं सांगणं होतं. अशा बलिदानानं स्वर्ग कसा मिळेल, आणि तसं असेल तर मग आपल्या भावांचाच बळी द्या, म्हणजे फार मोठा स्वर्ग मिळेल. स्वतःचाच बळी द्या असं ते सांगायला लागले. या यज्ञात शेकडो कोकरांचं हनन होत असे. त्या ठिकाणी कारुण्य सिंधू बुद्ध जाऊन उभे राहिले. एक लंगडं कोकरू त्यांच्या खांद्यावर होतं. प्रेममूर्ती बुद्धांनी राजाचं मन वळवलं आणि ते हनन बंद करून टाकलं. बुद्धाने यज्ञीय हिंसा जरी बंद केली तरी सुद्धा मांसाशन सुटलं नाही. कारण दुधासाठी, खतासाठी शेळ्या बकऱ्या माणूस पाळतो, परंतु बोकड आणि बकरे हे शेतीच्या कामाला येत नाहीत. त्यांना पोसणं म्हणजे जड काम. ते पोसणं काही मोबदला देत नाही आणि यामुळे मनुष्य त्यांना मारतो आणि खातो. शेळ्या बकऱ्या सोडून द्यायला हव्यात किंवा बकरे बोकड यांच्यापासून काही उपयोगी काम करून घेण्याची युक्ती शोधायला हवी. या दोन्ही गोष्टी जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत बकरे बोकड कापले जाणार आणि खाल्ले जाणार हे उघड आहे. वेदातले ऋषी श्रीकृष्ण, भगवान बुद्ध, महावीर यांच्या दिव्य कर्मामुळे अहिंसेचा महिमा अपार वाढला. मांसाशनाची माणसाला लाज वाटायला लागली. मांसाशन भूषण आहे असं वाटेना. खाण्यासाठी पशु मारायचा असेल तर तो गाजावाजा करून, सोहळा करून तरी निदान मारू नका. माणसाला हे शोभत नाही. नवीन पिढीच्या मुलाबाळांच्या देखत तर नका मारू. बोकड मारायचा असेल तर असंदर्शने ग्रामात, गावापासून दूर, कुणाला दिसणार नाही अशा ठिकाणी तरी मारा असं सूत्रकार सांगायला लागले. यज्ञातली अहिंसा बंद व्हायला लागली, परंतु यज्ञात बोकडा हवाच अशी काहींची भावना होती. ऋषी म्हणायला लागले, पिठाचा बोकड कराने मारा. पिष्टमयी आकृती ही कृत्वा अशी सूत्र रचायला लागली. यज्ञाच्या वेळी पौष्टिक सातूच्या पिठाचे बोकड बनवायला लागले आणि त्या पिष्टमय आकृतींचे भाग यज्ञात हवन करायला लागले. श्रावणी करताना आपण सातूच्या पिठाच्या गोळ्या खातो. हा त्या प्राचीन मांसाशन निवृत्तीच्या प्रयोगातला भाग आहे. पौष्टिक मांसाशनाऐवजी कोणतं पौष्टिक अन्न देता येईल
याचा विचार सुरू झाला. गाईचं तूप खा, सातूचं पीठ खा, देवांना सुद्धा यज्ञात द्या, असं प्रयोग करणारे सांगायला लागले. लाखो कोट्यावधी लोकांना मांसाशनापासून परावृत्त करणं ही गोष्ट सोपी नव्हती. लोकांचं समाधान करणं कठीण होतं. देवाला बोकडच हवा असा हट्ट धरणाऱ्या आडमुठ्यांना अरे पिठाचा बोकड कर, बोकड असला म्हणजे झालं, असं कसं तरी बाबाबुता करून समजावून सांगण्यात यायला लागलं. काही बुद्धिमान प्रयोग करणाऱ्यांनी देवाला नारळ द्यावा अशी उपाययोजना सुचवली. नारळ म्हणजे विश्वामित्राच्या सृष्टीतला मनुष्य. कदाचित नरमेध करणाऱ्या लोकांना परावृत्त करण्यासाठी विश्वामित्र वगैरे लोकांनी नारळाचा मनुष्यबळी द्या असं लोकांना सुचवलेलं असण्याची शक्यता आहे. ही पहा नारळाची शेंडी, हे बघा नारळाचे डोळे, असं अडाणी लोकांना समजावून सांगण्यात आलं असेल. माणसाचं मुंडकं कापून ते त्याच्या केसांनी हातात धरून त्यातल्या रक्ताचा देवावर अभिषेक करायचा, ते मुंडकं देवासमोर टांगून ठेवायचं आणि बाकीचं झळ भाजून खायचं असा प्रघात होता. देवापुढे नारळ फोडण्यात अगदी तसंच सगळं काही आहे. नारळाला शेंडी नसेल तर तो नारळ फोडण्यासाठी योग्य नसतो. नारळ फोडायचा, पाणी देवावर उडवायचं, एक कवटी देवासमोर ठेवायची आणि कुठे कुठे देवीसमोर नारळाची एक करवंटी टांगण्यात येते, उरलेली फोडून वाटण्यात येते. नारळ पौष्टिकसुद्धा आहे. हे नारळाचं बलिदान ज्याने शोधून काढलं ना, त्याच्या कल्पनेची धन्य. नारळाच्या बलिदानानं नरमेध बंद झाले असतील. देवांना शेंदूर लावायचा याच्या मुळाशी सुद्धा हिंसाबंदी प्रयोग आहे. ज्याचा बळी द्यायचा त्याच्या रक्ताने देवाला लाल स्नान घालायचं. हजारो बलिदानं होत असतील, देव लाल होऊन जात असेल. नारळाच्या पाण्यानं देव थोडाच लाल होणार. म्हणून मग देवाला लाल रंग देण्यात यायला लागला. देवावर रक्ताचा अभिषेक करून त्या रक्ताचा टिळा स्वतःच्या कपाळावर लावीत. आता देवाच्या अंगच्या शेंदराचं बोट फक्त कपाळाला लावतात. आपण भोजन पंक्तीत अद्याप लाल गंध ठेवलेला आहे. हे लाल गंध म्हणजे यज्ञीय बलिदानाची रक्ताची आठवण आहे. ती आपण अद्याप विसरू इच्छित नाही. रक्ताचा विसर मानवाला पडेल तो सुदिन. मंडळी, इथे पहिला भाग थांबवतो, नंतर लगेच दुसरा भाग सुरू करतो. धन्यवाद. मांसाशन निवृत्तीचा हा प्रयोग अशा रीतीनं चालत आलेला आहे. त्याच्यासाठी नवीन नवीन कल्पना मांडायला लागल्या. बहुजन समाजाला चुचकारून वळवावं लागलं. मनाच्या कल्पनेचा सुद्धा विकास झाला. त्रिसुपर्णाच्या मंत्रात तर आत्मा यजमानः श्रद्धा पत्नी मन्युः पशुः अशी भव्य कल्पना यज्ञाची मांडलेली आहे. त्रिसुपर्णाचा ऋषी म्हणतो, अरे बोकड काय बळी देता, तुमचे नाना विकार हेच पशु आहेत. या वासना विकारांचे बळी द्या. तुकाराम महाराजांच्या एका अभंगात आहे, एकसरे केला नेम, एकसरे केला नेम, देवा दिले क्रोध काम. हे काम क्रोधरूपी पशु सारखे थैमान घालत आहेत. त्यांना आपण बांधूया आणि कापू त्यांच्या मुंड्या. देवाला हे बलिदान सगळ्यात आवडेल. आपणाला कोकराचं मांस आवडतं म्हणून देवाला कोकरू देतो. आपण मधु दधी दुग्ध घृत यांचे भक्त झालो. देवाला पंचामृत आवडायला लागलं. जे आपणाला आवडतं ना ते आपण देवाला देतो. परंतु आपल्या सर्वात आवडणारी जर गोष्ट असेल तर त्या आपल्या वासना. आपण आपल्या वासनांचे गुलाम असतो. वासनांचा त्याग मरताना सुद्धा, शेवटच्या क्षणी सुद्धा करवत नाही. अशा ज्या ज्या अनंत वासना त्यांचंच बलिदान कर.
देऊन टाक हे विकार देवाला, या मन्यू पशुचं हनन कर, हवन कर, म्हणजे मोक्ष दूर नाही. निरनिराळे प्रयोग यज्ञाच्या या भव्य उदात्त कल्पना, उत्क्रांत कल्पना, सततचा प्रचार इत्यादीमुळे विभूतींच्या जीवनमात्राबद्दलच्या प्रत्यक्ष कृतीत प्रगट झालेल्या अपार प्रेमामुळे भारतवर्षात मांसाशन निवृत्ती झपाट्यानं व्हायला लागली. हिंदुस्थानभर वैष्णव धर्माची जी प्रचंड दाट 13व्या-14व्या शतकापासून उठली, तिनंसुद्धा हेच काम पुढे चालवलं. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात मांसाशन निवृत्तीवर कटाक्ष आहे. वारकऱ्याच्या व्रतात मांसाशनाला थारा नाही. संतांच्या प्रचंड चळवळीमुळे लाखो लोक मांसाशनापासून परावृत्त झाले. हिंदुस्थानात निरनिराळ्या जातीत अनेक जाती आहेत. रोटी बेटी बंदी व्हायला मांसाशन निवृत्ती हे मोठं कारण आहे. ज्या जाती मांसाशन करीत त्या जातीशी मांसाशन न करणाऱ्यांकडून रोटी बेटी व्यवहार बंद झाला. निरनिराळ्या जातीत आणि पुन्हा त्यांच्या पोट जातीत जे श्रेष्ठ कनिष्ठपणाचे भाव आजसुद्धा आहेत, त्याच्या मुळाशी मांसाशनाचाच प्रश्न आहे. या जातींनी किंवा पोट जातींनी मांसाशन सोडलं, त्या इतर मांसाशन करणाऱ्या जाती आणि पोट जाती यांच्यापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजायला लागल्या. भारतीय समाजशास्त्रात मांसाशन निवृत्तीला महान स्थान आहे. मांसाशन निवृत्तीच्या चळवळीमुळे उलथापालथी झालेल्या आहेत. आजही आपण अशा गोष्टी पाहतो. खादी वापरणारा मनुष्य खादीवाल्याशीच सोयरीक करील. आपण नेहमी समान आचार विचार बघत असतो. ज्यांचा आहार आचार विचार सारखा, त्यांची जात एक. आज खादी वापरणारे, ग्रामोद्योगी वस्तू वापरणारे यांची एक नवीनच जात निर्माण झाली आहे. त्यांच्या परस्पराशी सोयरिकी होत आहेत. नवीन ध्येय आलं की नवीन जात निर्माण होते. त्या ध्येयाचे उपासक परस्परांच्या जवळ येतात. त्यांचे संबंध वाढतात. वाढलेल्या संबंधाने जात वाढते, म्हणजे ते ध्येयच वाढत जातं. भक्षण हिंसा कमी करण्याचा प्रयोग भारतात झाला, त्याप्रमाणे रक्षणार्थ हिंसा कमी करण्याचे प्रयोग भारतीय संस्कृतीने केले. आणि धन्यतेची गोष्ट अशी की आजसुद्धा तसे प्रयोग भारतात होत आहेत. माणसानं माणसाला खाऊ नये आणि माणसानं माणसाला मारू नये, हा माणुसकीचा पहिला धडा आहे. आज माणूस माणसाला प्रत्यक्ष फारसा खात नाही, ही गोष्ट खरी. पण अजूनही पृथ्वीच्या पाठीवर नरमांस भक्षक जाती क्वचित कुठेतरी आहेत. सुधारलेला मनुष्य त्यांना रानटी म्हणून संबोधतो, परंतु सुधारलेला मनुष्यास जाळून भाजून खात नसला तरी खाण्याचे अप्रत्यक्ष मार्ग त्यानं शोधून काढले आहेत. रक्त शोषणाचे अन्य प्रकार सुधारलेल्या मानवानं प्रसृत केले आहेत. शस्त्रास्त्र संपन्न होऊन दुर्बलांना गुलाम करायचं, त्यांची आर्थिक पिळवणूक करायची आणि अशा सुधारलेल्या रीतीनं जडूप्रमाणे त्यांचं रक्त प्यायचं, असा प्रकार इतिहासात रूढ झालेला आहे. अशा रीतीनं दुसरा आपणा जर गुलाम करायला आला तर आपण काय करायचं? स्वसंरक्षणार्थ कोणता उपाय? स्वसंरक्षणार्थ हिंसेचा अवलंब केल्याशिवाय गत्यंतर नाही. परंतु काही लोकांना असं वाटायला लागलं की अशी हिंसा करणं वाईट. निदान आपल्या हातून तरी अशी हिंसा होऊ नये. हिंसा करायची तर काही लोकांनी ती करावी, म्हणजे त्यांना त्यात निष्णात व्हायला द्यावं. क्षत्रियांना ब्राह्मण म्हणाले, आम्ही हिंसा करणार नाही, आम्ही अहिंसेचं व्रत घेतो, पण आमच्यावर जर कोणी हल्ला केला तर तुम्ही आमचं संरक्षण करा. परंतु हा विचार काही बरोबर होता असं नाही. विश्वामित्रानं आपल्या यज्ञ रक्षणासाठी
राम लक्ष्मणाला बोलावलं. स्वतः विश्वामित्रानं त्यांना धनुर्विद्या शिकवली. विश्वामित्र ब्रह्मर्षी झालेले होते. ते राम लक्ष्मणाला म्हणाले, राक्षस माझ्या यज्ञावर हल्ला करतात, तुम्ही त्या राक्षसांचा वध करा, मी तुम्हाला धनुर्विद्या शिकवतो. या विद्येनं तुम्ही अजिंक्य व्हाल आणि राक्षसांचा सहज निःपात कराल. विश्वामित्र धनुर्विद्या वेत्ते होते, परंतु त्यांनी अहिंसेचा असा वसा घेतला. स्वतःचं संरक्षण व्हावं अशी तर इच्छा होती. तेव्हा परभारे रामलक्ष्मणांकडून राक्षसांचा निःपात करायचा त्यांनी ठरवलं आणि हिंसेचं साधनसुद्धा त्या राजकुमाराच्या हातात त्यांनी दिलं. अशानं त्या हिंसेची जबाबदारी त्या विश्वामित्रावर येत नव्हती का? रामलक्ष्मणांपेक्षा त्यांना हिंसेचं साधन देऊन हिंसा करायला लावणारे विश्वामित्रच अधिक हिंसक ठरतात. अहिंसेचं पुण्य अशा झटपटीनं पदरात पडत नाही. एखादा मनुष्य विंचू बघतात दुसऱ्याला हाक मारतो, त्याच्या हातात चप्पल देतो, त्याला विंचू दाखवतो, म्हणतो मार 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 लवकर, पळेल जाईल. अशा माणसाला अहिंसेचं पुण्य लागेल का? त्याचप्रमाणे विश्वामित्रासारख्यांची स्थिती. केवळ क्षत्रियावरच अहिंसेचं कर्म सोपवलं आणि ते भयंकर हिंसक झाले, ते बलवान झाले. शत्रू नसेल तेव्हा ते प्रजेला छळायला लागले. परशुरामाला हे सहन झालं नाही. हे माजलेले क्षत्रिय नाहीसेच करावे लागतील असं त्याला वाटायला लागलं. हिंसेचं थैमान घालणाऱ्या क्षत्रियांचा संपूर्णपणे निःपात करावा असं त्याने निश्चित केलं आणि हातात धनुष्यबाण आणि खांद्यावर कुऱ्हाड घेऊन तो क्षत्रियांना निपटीत चालला. क्षत्रियांचा तो कर्दन काळ झाला. पुन्हा पुन्हा क्षत्रियांची छाटणी त्याने चालवली. कुणी क्षत्रिय उरू नये असं त्याला वाटत होतं. 21 वेळा त्यानं पृथ्वी निक्षत्रिय केली, पण पुन्हा क्षत्रिय उगवतच. शस्त्राने शस्त्र बंद करता येत नाही, तलवारीनं तलवार दूर होणार नाही, युद्धानं युद्ध बंद होणार नाही आणि परशुरामाचा प्रयोग अपयशी झाला. सर्वांना पुन्हा पुन्हा मारीत सुटण्याच्या अभ्यासानं स्वतः परशुरामच एक भयंकर क्षत्रिय झाला. तो ब्राह्मणांना क्षत्रिय बनवायला लागला. स्वतःजवळची शस्त्रविद्या ब्राह्मणांना शिकवायचं त्याने ठरवलं आणि ब्राह्मणाशिवाय कोणासही मी शस्त्रविद्या शिकवणार नाही असं त्यानं घोषित केलं. भीष्माला त्यानं आधी ही विद्या दिली होती. कर्ण त्याच्याजवळ चोरून शिकला आणि परशुरामापासून शेकडो क्षत्रिय या प्रकारे तयार झाले. हिंसेनं अहिंसा निर्माण करणाऱ्या परशुरामानं अधिक हिंसक निर्माण केले. परशुरामाचा हेतू चांगला होता, परंतु त्याचा मार्ग चुकला, त्याचा प्रयोग सिद्धीला गेला नाही. ययातीच्या प्रयोगाप्रमाणेच हा सुद्धा मोठा प्रयोग होता. भोगून भोगून ययाती विरक्त व्हायला बघत होता. जगात 20 वर्ष हिंसाकांड माजवून अहिंसेची स्थापना करण्याचा प्रयोग परशुराम करायला बघत होता. परंतु जगात जे पेरू ना तेच उगवणार. हिंसेला अहिंसेची फळं कशी लागतील? हिंसेनं हिंसा संपणार नाही, युद्धानं युद्ध थांबणार नाही. आणि असं जर असेल तर मग या युद्धातच जेवढी कमी हिंसा करता येईल तितकी करावी असं ठरलं. युद्ध टळत नाही ना, मग एवढं तरी करूया. लहान मुलांना मारायचं नाही, स्त्रियांना मारायचं नाही, वृद्ध अवध्य समजायचे. ज्याच्याजवळ शस्त्र नाही त्याच्यावर शस्त्र उगारायचं नाही. एकावर अनेकांनी हल्ला करायचा नाही. दुसरा अडचणीत असताना त्याच्याशी लगट करायची नाही. रात्री युद्ध करू नये. पदातीनी पदातीशी, रथीनी रथीशी, गदिनानी गदिनाशी लढावे असे निरनिराळे युद्धधर्म निश्चित करण्यात आले. या सर्वांचा हेतू हिंसा कमी व्हावी, आवश्यक तेवढीच व्हावी असा होता. या हिंसेत सुद्धा अहिंसेची आठवण मनुष्यानं ठेवली होती. विश्वामित्र परभारे हिंसा करून अहिंसेचं पुण्य जोडू पाहत होते. परशुराम
स्वतः हिंसक बनून अहिंसेची स्थापना करायला बघत होता आणि हे दोन्ही प्रयोग चुकीचे होते. परंतु विचारी मनुष्य स्वस्थ बसला नाही. हिंसेवर उपाय शोधून काढणं आवश्यक होतं. हिंसेनं हिंसा शमत नाही असं बघितल्यावर स्वतः अहिंसक होऊन हिंसेला तोंड देण्याचं महात्माजींनी ठरवलं. स्वतःच्या जीवनात हा अहिंसेचा प्रयोग हळूहळू त्यांनी सुरू केला. मुलाला मारून मुलगा सुधारतो की त्याला न मारता प्रेमानं समजावून दिलं की सुधारतो. चापकानं घोडा ताब्यात येतो की त्याला वेळेवर चंदी दिली, खरारा केला की ताब्यात येतो. क्षमेचं सामर्थ्य अधिक की शस्त्राचं बळ अधिक. प्रेम बलवान की प्रहार बलवान. संत या गोष्टींचा प्रयोग करायला लागले. स्वतःच्या वैयक्तिक मर्यादित जीवनात या प्रयोगाचा त्यांनी अवलंब केला. प्रेमाची शक्ती अपार आहे असा त्यांना अनुभव आला. बंगालमध्ये चैतन्य म्हणून एक थोर संत होऊन गेले. एक दिवस काय झालं, चैतन्य आपल्या शिष्यांबरोबर नामसंकीर्तन करीत रस्त्यानं जात होते. टाळ मृदंगाचा घोष सुरू होता. सारे रंगले होते. हरिबोल हरिबोल भवसिंधू पार चल असा गजर गगनात जात होता. आणि इतक्यात दोघा दुष्ट आले. दोष्टांनी येऊन चैतन्यांच्या मस्तकावर प्रहार केला. भळभळ रक्त वाहायला लागलं. चैतन्यांचा ब्रह्मचारी शिष्य नित्यानंद त्या दुष्टावर धावला. परंतु थोर चैतन्य म्हणाले, निताई त्यांनी मला मारलं तरी मी त्यांना प्रेमच देणार. भजन सुरू होतं. चैतन्य हरिबोल हरिबोल म्हणत होते. सगळे नाचत होते. ते दोघे दुष्ट सुद्धा शेवट नाचायला लागले. या भजनरंगात ते सुद्धा रंगून गेले. चैतन्यांची अहिंसा अत्यंत प्रभावी ठरली. त्या दिवसापासून ते दुष्ट अगदी निराळे झाले. चैतन्यांचे ते एकनिष्ठ शिष्य झाले. प्रेमानं पशुसुद्धा क्रूरता विसरतात. एंड्रोकिलिस आणि सिंह ही गोष्ट जगात प्रसिद्ध आहे, सुप्रसिद्ध आहे. सेवेनं प्रेमाने क्रूर पशुसुद्धा जर माणसाळतात तर प्रेमानं मनुष्य सुधारणार नाही का? केलेलं प्रेम व्यर्थ जात नाही. समजा चैतन्यांच्या डोक्यावर आणखी प्रहार बसते आणि चैतन्य मरते तर ते मरणसुद्धा सुपरिणामी झालं असतं. त्या मरणाचा त्या दोघावर काहीच परिणाम नसता का झाला? कदाचित एक मरण त्यांना सुधारावयाला पुरं पडलं नसतं. परंतु याचा अर्थ असा नाही की ते वाया गेलं. सती सिंधूचं मरण शेवटी सुधाकराचे डोळे उघडवल्याशिवाय राहिलं नाही. महान व्यक्तीने आपल्या वैयक्तिक जीवनात हिंसेवर अहिंसेचा प्रयोग लहान मोठ्या गोष्टीत आजपर्यंत अनेकदा करून बघितला. सर्वांनी सांगितलं हिंसेपेक्षा अहिंसेचं सामर्थ्य अपार आहे. शिक्षणशास्त्रज्ञ शेकडो पुस्तकात सांगत आहेत की मुलांना छड्या मारून मारून सुधारणं हा चुकीचा मार्ग आहे. छडी वाजे छमछम विद्या ये घमघम हा सिद्धांत शास्त्रीय नाही. शिक्षणशास्त्रातली नवी तत्व सगळे जागतिक व्यवहारात आणायला हवी आहेत. जग ही एक शाळाच आहे. आपणाला एकमेकांना सुधारायचं आहे आणि हे काम दंडुक्यापेक्षा दुसऱ्याच मार्गाने होणे शक्य आहे. शास्त्रज्ञ प्रथम लहानशा खोलीत पुन्हा पुन्हा प्रयोग करतात आणि तो संशयातीत असा यशस्वी झाला तर तो जगापुढे मांडतात. मग तो प्रयोगालयातले प्रयोग सगळ्या जगात रूढ होतो आणि कोणत्याही ज्ञानाचं असंच आहे. संतांच्या वैयक्तिक जीवनात अहिंसेचा प्रयोग यशस्वी झाला होता. हा प्रयोग व्यक्तिगत जीवनातून समाजाच्या जीवनात आणायचा होता. खोलीत सिद्ध झालेलं ज्ञान
समाजाच्या व्यवहारात रूढ करायचं होतं. महात्मा गांधींनी हे काम हातात घेतलं. संतांच्या जीवनात अहिंसेचा प्रयोग महात्माजींनी सार्वजनिक जीवनात आणला. वर्गावर्गाचं, जातीजातींचं, राष्ट्रांचे तंटे या अहिंसेच्या मार्गाने सोडवायचे असं त्यांनी ठरवलं. हिंसक व्यक्तीसमोर अहिंसक संत उभा राहतो आणि त्याचप्रमाणे हिंसक वर्गाविरुद्ध अहिंसक वर्गानं उभं राहायचं. हिंसक जमीनदाराच्या विरुद्ध अहिंसक शेतकऱ्याने उभं राहायचं. हिंसा हिंसेनं शमत नाही, हिंसेवर अहिंसाच उतारा म्हणून हवी. अहिंसेनं हिंसा जिंकल्याचं उदाहरण इतिहासात नाही असं सांगतात. व्यक्तिगत उदाहरणं तर पुष्कळ आहेत, सामुदायिक उदाहरणं मात्र नाहीत. पूर्वीच्या इतिहासात उदाहरण नाही म्हणून पुढे होणार नाही असं कसं म्हणणार? मानवी इतिहास काही पुरा झालेला नाही. पूर्वीचंच सारखं करीत बसणं हे मंद गतीचं लक्षण आहे. आज 10,000 वर्ष जगात लढाया होत आहेत. युद्धानं युद्ध थांबवू पाहतो, परंतु युद्ध थांबत नाही. 1870 जर्मनीनं फ्रान्सला लोळवलं. त्या तहात 1914चं युद्ध पेरलेलं होतं. जर्मनीचा सूड उगवण्यासाठी फ्रान्स अधीर होता आणि फ्रान्सनं सूड उगवलाच. आता पुन्हा हिटलरनं फ्रान्सचा सूड पुरेपूर उगवून घेतलेला आहे. एका लढाईत पुढल्या 10 लढायांचं बीज असतं. 10,000 वर्षांच्या या अनुभवानं माणसानं शहाणं व्हायला हवं. हा मार्ग चुकला. 10,000 वर्ष हिंसा हिंसेशी झगडत आहे, परंतु हिंसा काही कमी होत नाही. हिंसा वाढतच आहे, ती अधिकच उग्र स्वरूप धारण करीत आहे. सोडूया हा मार्ग, नवीन मार्ग घेऊ. अहिंसेनं हिंसा क्षमते काय पाहूया, अशी महात्मा गांधींनी घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेत, चंपारण्यात, बारडोलीत त्याने प्रयोग केले. भारतव्यापक अशी सुद्धा 2-3 वेळा त्यांनी ही अहिंसक चळवळ करून बघितली आणि जगातली ही अपूर्व गोष्ट होती. या भारतात प्राचीन काळापासून अहिंसेचे प्रयोग होत आहेत. त्याच भारतातील एका महात्म्यानं भारतात हा व्यापक अभिनव प्रयोग केला. मानवजातीच्या इतिहासात एक नवीन पान उलटलं गेलं. 10,000 वर्षानंतर एक नवीन गोष्ट मानव इतिहासात लिहिली गेली. प्रयोग बाल्यावस्थेत आहे. आजपर्यंत असा प्रयोग झाला नव्हता आणि संकुचित लोक म्हणतात हा प्रयोग फसला. त्यांना उत्तर एकच आहे. आजपर्यंत युद्धाच्या प्रयोगाला 10,000 वर्ष देण्यात आली. या अहिंसेच्या प्रयोगाला 10,000 वर्ष द्या आणि मग हा प्रयोग फसला की यशस्वी झाला ते ठरवू ना. 60-70 हजार लोक 6 महिने तुरुंगात बसून हा प्रयोग आजमावायचा नसतो आणि या 60-70 हजारातले सुद्धा पुन्हा केव्हा तरी आम्ही सुटू अशी चिंता बाळगणारेच बरेच. शस्त्रास्त्रांच्या युद्धात 50-50 लाख सैन्य, 8-8 कोटी लोकसंख्येची राष्ट्र उभारतात. त्याप्रमाणे या अहिंसक युद्धात सुद्धा 35 कोटी लोकातून 2-2.5 कोटी लोक जेव्हा मरण्यासाठी उभे राहतील तेव्हाच या प्रयोगाची कदाचित सफलता सिद्ध होईल किंवा विफलता सिद्ध होईल. हिंसेच्या प्रयोगाला 10,000 वर्ष मानवजात देते आणि अहिंसेच्या प्रयोगाला म्हणे मुदत 6 महिने आणि सैन्य 6 महिने तुरुंगात जाणारे 50-60 हजार लोक आणि तेवढ्यावरून हा प्रयोग फसला असं म्हणायचं. याप्रमाणे शस्त्रास्त्रांच्या युद्धात 10-20 वर्ष शिकलेले कसलेले सैनिक असतात, त्याचप्रमाणे या अहिंसक सेनेत सुद्धा अहिंसेची शिकवण 10-20 वर्ष ज्यांनी अंगी बाणवण्याची खटपट केली आहे
असे लोक हवेत. आणि असे नवे सैनिक निर्माण करण्याचा आरंभ महात्माजींनी केला. जगातला एक ते प्रयोगच करीत आहेत आणि हा प्रयोग जगात पुढे मागे वाढत जाईल. असले प्रयोग मरत नसतात. असलेच प्रयोग मानवजातीला पुढे नेत असतात. हेच तारक प्रयोग आहेत. अहिंसा म्हणजे नेभळेपणा आणि दुबळेपणा नव्हे. पळून जाणं म्हणजे अहिंसा नव्हे. शत्रूसमोर निशस्त्र उभं राहता येत नसेल तर त्याच्यावर घाव घालण्याच्या तयारीत उभे राहा. परंतु पळून जाणं हे सर्वस्वी त्याज्य आहे, निंद्य आहे. आणि ही गोष्ट महात्माजींनी 100दा सांगितली आहे. शस्त्रांनी स्वराज्य घेता येत असेल तर ते घ्या. मी दूर उभा राहीन, परंतु गुलाम राहू नका. शस्त्रांनी लढता येत नसेल तर माझ्या निशस्त्र लढ्यात या. स्वातंत्र्याचा लढा चालवायलाच हवा. दास्यात खितपत पडणं मानवाला शोभत नाही, असं गांधीजी म्हणत असत. उद्या जगातल्या सगळ्या लष्करांचं चुटकीसरशी ही सगळी लष्कर नाहीशी होतील, असं महात्माजी म्हणत नाहीत. हिंदुस्थानात सुद्धा लष्कर आरमार लागेलच. शस्त्रास्त्रांची बंदी उठवावी अशी 10 मागण्यातली त्यांची एक मागणी होती. जगाचे आजचं स्वरूप ते ओळखतात, परंतु जगात नवीन आरंभ कुणीतरी करायला हवा ना. संतांचं काम वाढीला लावायला हवं. अहिंसेचे प्रयोग पुढे पुढे न्यायला हवेत. भारतीय पूर्वजांचे हे सगळे प्रयोग महात्माजी पुढे चालवत आहेत. त्यांची केवळ थट्टा करणं हे हृदय आणि बुद्धी असलेल्या माणसांना शोभत नाही. भक्षणातली हिंसा आणि रक्षणातली हिंसा दोन्हीमध्ये महात्माजी आपल्याला पूर्वजांचे अहिंसेचे प्रयोग पुढे न्यायला बघत आहेत. दूध पिणं म्हणजे सुद्धा एक प्रकारचं मांसाशनच आहे. दूध हा वनस्पती आहार नाही. दूध ही प्राणिज वस्तू आहे. अहिंसेचं मांसाशन वर्जनाचं व्रत चालवणाऱ्याला पुढे मागे दूध सुद्धा वर्ज्य करावं लागेल असे विचार आज प्रगट होत आहेत. आपण देवीची लस टोचून घेतो, त्यात हिंसा तर आहेच. गायींना अपार त्रास असतोच, हे खरंच आहे. परंतु लस टोचणं म्हणजे काय? गायीच्या अंगातली लस आपल्या रक्तात भरून येणं याचा अर्थ काय? आपण जिभेनं गोमांस खाल्लं नाही, परंतु आपल्या शरीरातल्या रक्तात तर ते क्षणात गेलं. विचार करून आचाराकडे बघितलं तर अंगावर शहारे येतात. याचा अर्थ असा नाही की दूध पिऊ नका, टोचून घेऊ नका, दुधाची जागा मरून काढणारा दुसरा पदार्थ मिळेपर्यंत दूध प्या, असंच अहिंसेचा उपासक म्हणेल. परंतु स्वतःच्या जीवनात तो प्रयोग करीत राहणारच. खाण्यापिण्याचे प्रयोग करील. दुधासारखी दुसरी वनस्पती शोधील. देवी न टोचता देवी येणार नाही असा एखादा उपाय शोधील. अहिंसा अनंत आहे. महात्म्या आपल्या जीवनात जेव्हा ती इतकी आणतात तेव्हा कुठे आपल्या जीवनात ती अल्पशी येते. आकाशात लाखो मेणबत्त्यांच्या शक्तीचा सूर्य जेव्हा जळत असतो तेव्हा कुठे आपल्या अंगात 98 उष्णता जगण्यापुरती राहते. महात्माजींसारखा अहिंसेचा उपासक आज कोण आहे? परंतु त्यांना सुद्धा आश्रमात वानर मारावेच लागले. पिसाळलेली कुत्री मारावी लागली. भोरसद तालुक्यात प्लेग आला. उंदीर मारण्याचा उपदेश कष्टाने त्यांना करावा लागला. त्यावेळेस त्यांनी लिहिलं आहे ते किती हृदय पिळवटून लिहिलं आहे. माझ्या इतका पिसवा डासांना, उंदीर घुशींना जगण्याचा अधिकार आहे. माझ्या मरणानं त्यांना जगू द्यावं असं मला वाटतं. माझ्या हृदयात अनंत वेदना आहेत. अशा अर्थाचे ते करुण उद्गार आहेत. गांधींनी पिसाळलेले कुत्रे मारले, प्लेग आणणारे उंदीर मारले. त्याच न्यायानं जी माणसं आम्हाला पिसाळलेली वाटतात, जी माणसं प्लेग आणणारी वाटतात, त्यांना का मारू नये?
असं कोणी कोणी त्यांना प्रश्न करीत असतात. कुत्रा मारताना गांधींचं हृदय पिळवटत होतं. स्वतः मरून कुत्रा जगू द्यावा असं त्यांच्या मनात येत होतं. कुत्रा मारणं यात प्रौढी नाही समजायची, ते तो दुबळेपणा आणि स्वतःच्या जीवनाची आसक्ती समजत होते. तशी तुमची स्थिती आहे का? तुम्ही तर मारण्यात प्रौढी मानता, पुरुषार्थ मानता, तो स्वतःचा कमकुवतपणा न समजता, परमधर्म समजता, मारण्याचं अंतिम तत्त्वज्ञान तयार करता, हिंसेचा वेद बनवता. गीतेच्या 18व्या अध्यायात मारूनही मारणं होत नाही असं सांगितलं आहे. परंतु ही कोणाची स्थिती? सर्व विश्व त्याला आपलंसं वाटलं, त्याच्या मारण्यात सुद्धा जीवन आहे. आई मुलाला मारते, परंतु मूल आईच्याच ओच्यात तोंड खुपसून रडतं. मारणाऱ्या आईला ते मूल काही सोडत नाही, तिलाच बिलगतं. आईचं मारणं हे मारणं नसतं. हिंसेची तरफदारी करणाऱ्यांची हिंसा या परमोच्च स्थितीची असेल तर ती हिंसा राहत नाही, अहिंसाच होते असं म्हणता येईल. रामानं रावणाला मारलं, परंतु रावण उद्धरून गेला असं आपण म्हणतो. यातला भावार्थ हाच आहे. रामाला आपण एकदा परमेश्वर म्हटलं म्हणजे त्याचं मारणं हे तुमचं आमचं हिंसक न राहता तारक मारणं होतं. ते आईच्या हातचं मारणं होतं. अर्जुनाला हिंसा करायला कृष्णानं सांगितलं, कारण त्याचा तो स्वभाव होता. हिंसा म्हणजे परमधर्म अशा रीतीनं त्यानं ते सांगितलेलं नाही. आदल्या दिवसापर्यंत हिंसेचा गप्पा करणारा अर्जुन एका क्षणात ज्यावेळी अहिंसक कसा होणार? हिंसा अहिंसा हा अर्जुनासमोर प्रश्न नसून आसक्ती आणि मोह हा प्रश्न होता. मोह सोड एवढंच त्याला श्रीकृष्णाचं सांगणं होतं. स्वजन आहेत म्हणून मारू नये असं तुला वाटतं. दुसरे असते तर तू खुशाल त्यांचा फन्ना पाडला असतास. आकार तुला प्रिय आहेत, विशेष नामरूप प्रिय आहेत, ही आसक्ती आहे, हा मोह टाक असं भगवान श्रीकृष्ण म्हणाले. आणि अर्जुन सुद्धा काय म्हणाला शेवटी? नष्टो मोहः. गीतेचा हिंसा हा परमसिद्धांत नाही. हिंसेतून हळूहळू मनुष्य पूर्ण अहिंसेकडे जाईल. अहिंसा हाच अंतिम सिद्धांत होय. ते ध्येय गाठीपर्यंत आपला दुबळेपणा म्हणून मनुष्य हिंसा करीत राहील. परंतु मी हिंसा करणार अशी जेव्हा तो ऐट मिरवायला लागतो तेव्हा मात्र तो मानव जातीचा अधःपात असतो. आपण सगळे घाव घालण्याचा हक्क मिळवायला अधीर असतो, परंतु प्रेम करण्याचा हक्क आधी मिळवून घ्या. आई अपार प्रेम करते म्हणून तिला मारण्याचा अधिकार आहे. मानवी जीवनात संपूर्ण अहिंसा शक्य नाही. संपूर्णतः हे ध्येयच राहणार. त्याप्रमाणे भूमितीत बिंदू हा प्रत्यक्षात कधी दाखवताच येत नाही. भूमितीत ते रेखा प्रत्यक्षात दाखवता येणार नाही. त्याप्रमाणे परिपूर्ण ज्ञानी, संपूर्ण प्रेमी प्रत्यक्ष संसारात दाखवता येत नाही. ज्याला लांबी नाही, रुंदी नाही असा बिंदू अगदी लहानसा आपण फळ्यावर काढतो. ध्येयभूत बिंदूच्या जवळ असणारा असा बिंदू आपण काढतो. त्याप्रमाणे ध्येयभूत पुरुषाच्या जवळ जवळ गेलेले शुक शनकाधिक जनकाधिक आपण दाखवतो. परंतु पूर्णत्वाच्या जवळ जाणं म्हणजे संपूर्ण पूर्णता नव्हे. किती झालं तरी या मृण्मय शरीरात आपण कोंडलेले आहोत. या मातीच्या मडक्यात सगळं ज्ञान नाही मावणार. त्याप्रमाणे एखाद्या मडक्यातल्या पाण्याचं थंडीनं जर स्वच्छ शुभ्र बर्फ झालं तर मडकं फुटेल. त्याप्रमाणे स्वच्छ शुद्ध ज्ञान या देहात मावणार नाही. देहाचं मडकं फुटेल. ही देहाची खोड गळल्याशिवाय परिपूर्णतेची भेट नाही. पडले नारायणी मोटले हे.
हे देहाचं मोठलं पडल्यावरच आत्मा परमात्म्याशी मिळून जातो. परंतु संपूर्णपणे अहिंसा शक्य नाही म्हणून ती मुळीच आचरू नये असं नाही. शक्य तितकी आपण पुढे 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 जात जावं. शेतीतले शेकडो लाखो किड्यांची हिंसा आपण टाळू शकत नाही. हजारो जीवजंतू न कळत आपल्या पायाखाली चुरडले जात असतील. परंतु असं हे चालणारच. जे अपरिहार्य आहे ते होईल. आपलं काम इतकंच की मुद्दाम हिंसा करू नये. जीवनात अधिकाधिक अहिंसा आणण्याची खटपट करावी. चालताना काळजीपूर्वक चालावं. बोलताना काळजीपूर्वक बोलावं. कुणाचं मन दुखवू नये. कुणाचं अकल्याण चिंतू नये. कुणाचा तळतळाट घेऊ नये. घरोबा असावा. प्रेम जोडावं. सहकार्य वाढवावं. पशुपक्षी कीडमुंगी यांची उगीचच हिंसा करू नये. आणि अशा रीतीनं रोजच्या जीवनातच आपण अहिंसा अधिकाधिक आणूया. दररोज काही लढाई नसते. प्रत्येक क्षणी पायासमोर काही साप नाहीत, विंचू नाहीत. अंगावर वृक व्याघ्र हरघडीला येत नाही. ते अपवादात्मक प्रसंग आहेत. आणि अपवादात्मक प्रसंगी दुबळेपणानं राजेनं हिंसेचा वाटलं तर अवलंब करा. परंतु इतर दैनंदिन व्यवहारात समाजात हरघडी वागताना आपण उत्तरोत्तर अधिक प्रेमळ, अधिक सहानुभूती दाखवणारे, अधिक सहकार्याला उत्सुक असे होऊया. जीवन सुखमय करूया, निर्भय करूया. भारतात प्राचीन काळी आश्रम होते जिथे अहिंसेचा अधिक प्रयोग दाखवता येईल अशी ती स्थानं होती. शहरात बाग असते, त्या बागेत गेल्यावर प्रसन्न वाटतं. त्याप्रमाणे आजूबाजूच्या हिंसक संसारात अहिंसेला पूजणारे, भजणारे असे पावन प्रसन्न आश्रम त्या काळात होते. सामान्य जनता अधूनमधून तिथे जात असे, प्रेम शिकून येत असे. दुष्यंत इतर ठिकाणी हिंसा करीत होता, परंतु आश्रमाजवळ येऊन सुद्धा जेव्हा तो हिंसा करायला लागला तेव्हा आश्रमातले मुनी म्हणाले, न खलु बाणः सन्निपात्योयमस्मिन् मृदुनी मृगशरीरे पुष्पराशा विवाग्निः. राजा, या कोमल हरणावर नको बाण मारू. एकीकडे आकर्ण धनुष्य ओढणारा राजा दुष्यंत आणि एकीकडे त्या हरणांना अभय देणारे ते तपोघन. एकीकडे हिंसेत रमणारा राजा, राजस राजा, दुसरीकडे प्रेमाची पूजा करणारे सात्विक ऋषी. राजाचं धनुष्य नमलं, त्याचं हृदय विरघळलं. आश्रमानं त्याच्यावर अहिंसेचा संस्कार केला. विक्रमोर्वशीयम या नाटकात पुरुरवस राजाचा मुलगा आयु हा ऋषीच्या आश्रमात अध्ययनार्थ ठेवलेला होता. परंतु एक दिवस आयु हिंसा करतो. सुंदर पक्षाला बाण मारतो. त्या कोवळ्या पंखात तो प्रखर बाण घुसतो. ऋषीला ही गोष्ट कळते. आश्रमात हिंसा त्याला सहन होत नाही. आश्रमाचं पवित्र प्रेमळ वातावरण भंगणारा आश्रमात नको असं ऋषीला वाटतं. त्या मुलांच्या धात्रीला तो सांगतो, आश्रमविरुद्धमनेन आचरितं निर्यातस्य हस्तन्यासम. आश्रमाच्या प्रणालीविरुद्ध याने वर्तन केलं आहे, त्याला परत पाठवा. असे हे ठाई ठाई असणारे आश्रम भारतीय संस्कृती वाढवत होते. त्या आश्रमात प्रयोग होत होते. साप, मुंगूस, हरिण, सिंह एके ठिकाणी प्रेमानं नांदवण्याचे प्रयोग होत होते. आणि सर्पसिंहांना सुद्धा आश्रमात प्रेम दिलं जात आहे. त्या प्रेमामुळे सर्पसिंह प्रेमळ होत आहेत. असं दिव्य दृश्य आश्रमाला भेट देणारे बघत तेव्हा ते गहिवरून जात. सर्पसिंह राहिले दूर. आपण आपल्या शेजारच्या लोकांजवळ तरी प्रेमानं वागूया. समाजात तरी सहकार्यानं आनंदानं राहूया. नांदूया. निदान घरात तरी गोड राहूया असं ते मनाशी ठरवीत. आश्रमाच्या दर्शनानं प्रेमाचा धडा शिकून ते संसारात जात
संसार सुंदर बनवण्याचा प्रयत्न करीत. आजसुद्धा भारतवर्षात भारतीय संस्कृतीस उजाळा देणारे आश्रम आहेत. वर्ध्याच्या आश्रमात सापांना कोणी मारित नाही, त्यांना धरून दूर सोडून देतात. विंचवाच्या नांग्या धरून त्यांना दूर सोडतात. एका गावात कॉलरा आला होता. त्या गावातल्या लोकांनी एक बोकड जिवंत पुरून देवाला बळी द्यावा असं ठरवलं. देवीच्या मंदिरासमोर एक खोल खळगा खणण्यात आला. तिकडून बोकडाच्या बलिदानाची मिरवणूक आली. परंतु लोक येतात तो त्यांना रामनामाची धून ऐकायला आली. वर्ध्याच्या आश्रमातला एका सत्याग्रही त्या खळग्यात उभा होता. रामरायाचं त्याने भजन चालवलं तर लोक म्हणाले, बाहेर या. तो नम्रपणे म्हणाला, बोकडाला पुरवून कॉलरा जाणार असेल तर मलाच पुरा. माणसाला पुरल्यानं देवी अधिक प्रसन्न होईल आणि कायमचा कॉलरा जाईल. भगवान बुद्धांच्या आत्म्याला हे 20व्या शतकातलं दृश्य बघून एवढं समाधान झालं असेल. त्या सत्याग्रहीचा विजय झाला, प्रेमाचा विजय झाला, ज्ञानाचा विजय झाला. अहिंसेचा पंथ दाखवणारे, प्रेमाचा पंथ दाखवणारे हे नवे आश्रम भारतवर्षाची आशा आहेत. हे प्रेम भारतीय संसारात आल्याशिवाय राहणार नाही. भारतीय संसार सहानुभूतीचा, सहकार्याचा झाल्याशिवाय राहणार नाही. जगात एकीकडे तोफा ओतल्या जात असताना भारतात प्रेमाचे प्रयोग होत आहेत. सरहद्दीवरचे झुंजार पठाण अहिंसेचे उपासक होत आहेत. शूर शिखानी अनत्याचारी सत्याग्रह केले. आश्रमातून सर्पविंचवांना प्रेम मिळत आहे. हजारो लाखो लोक अहिंसेच्या झेंड्याखाली हिंसेसमोर उभे राहत आहेत. भारतातला हा देखावा बघून देवांचे सुद्धा डोळे भरून आले असतील. या भारतभूमीतील या अहिंसेच्या कथा ऐकायला, अहिंसेच्या या महान प्रयोगांची हकीकत ऐकायला भगवंताचे सुद्धा कान उत्सुक असतील. धन्य ही अहिंसा परमो धर्मः सांगणारी भारतीय संस्कृती. धन्य ही प्राचीन ध्येय परंपरा पुढे नेणारे आजचे विश्ववंद्य महात्मा गांधी. किती उच्च दर्जाचे विचार आहेत. हे साने गुरुजींनी भारतीय संस्कृती नावाच्या ग्रंथात हे विचार मांडलेले आहेत. आपण याच्या पुढच्या भागात केव्हा तरी दुसरा विषय वाचूया. धन्यवाद.